नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत वालाच्या शेंगा। वालाच्या शेंगांची कोरडी भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी आता आपण रेसिपी पाहून घेऊया। सुरुवातीला मी इथे अर्धा किलो वालाच्या शेंगा घेतलेले आहेत। त्याचे आजूबाजूचे देठ आहे ते तोडून घेतलेले आहे मी, आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता की मी इथे वालाच्या शेंगा छान तोडून घेतलेले आहेत। आता ते आपल्याला 2-3 पाण्याने 2-3 वेळा पाणी घ्यायचं आणि ते छान धुवून टाकायचे आहेत। आता इथे आपले शेंगा पण धुवून झालेले आहेत। आता शेंगा आपल्याला सुरुवातीला गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, त्यात आपण थोडे तेल टाकून घेणार आहोत फोडणीसाठी। त्यानंतर मी त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं तळतळल्यानंतर आपल्याला त्यात मोहरी टाकायची आहे। मोहरी पण छान आपल्याला होऊ द्यायची आहे। मोहरी पण तळतळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसणाचे बारीक बारीक काप मी करून घेतलेले आहे, ते आपल्याला त्यात टाकायचे आहे। आणि चवीपुरतं पाव चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी मी धना पावडर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेली आहे, आणि पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे। पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, आणि त्यानंतर मी त्यामध्ये तिखट टाकत आहे। 1 ते 1.5 चमचा मी तिखट टाकलेले आहे। आणि ते चांगले मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण वालाच्या शेंगा स्वच्छ धुतलेल्या आहेत त्या त्यात टाकायच्या आहेत आपल्याला, आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आहे। आणि हे मिश्रण छान आपल्याला हलवून घ्यायचे आहे। आपल्याला भाजी कोरडी करायची आहे, त्यामुळे आपल्याला त्यात पाणी फक्त शिजण्यासाठी थोडेच टाकायचे आहे, कमी प्रमाणात टाकायचे आहे। आता इथे मी थोडेच पाणी टाकलेले आहे। अर्धाच ग्लास मी त्यात पाणी टाकलेले आहे। आता आपण झाकण ठेवून दिलेले आहे, आणि आता इथे आपण बघू शकतो की आपली भाजी ही छान शिजलेली आहे। 7च मिनिटात आपली ही भाजी छान शिजून होऊन जाते। आणि आता इथे भाजीत पाणी पण राहिलेले नाही आहे, छान कोरडी आपली भाजी झालेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भाजी किती छान झालेली आहे, आणि चवीलाही खूप छान झालेली आहे, चविष्ट अशी झालेली आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।